तर नमस्कार मंडळी, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण बनवणार आहोत आज वांग्याचं भरीत। अशा पद्धतीने बनवा की घरातले सगळेच जण मस्त असेपैकी खाऊ शकेल म्हणून। बघा, मी एक वांग घेतलंय। आता ह्या वांग्याला तेल लावून घेतलं थोडंसं आणि ते आता गॅसच्या शेगडीवर भाजून घेते आणि त्याचं एक मस्तपैकी भरीत बनवते। तर बघा, इथे कांदा घेतलाय, टमाटर, मिरची बारीक करून घेतली आहे मी आणि ह्या वांग आता मी हे चांगलं असं मस्तपैकी भाजून घेते। तर बघा मी मस्तपैकी असं वांग भाजून घेते। चांगलं काळं होईपर्यंत भाजून घेऊ आपण मस्त। अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा वांग्याचं भरीत, एकदम असं मस्त। आणि त्याच्यासोबत मस्त मिरच्या ठेचा, एक नंबर असं होतं वांग्याचं भरीत। तर बघा, तुम्ही भाजून घेते हे वांग चांगल्यापैकी। तुम्ही पण करून बघा वांग्याचं भरीत मस्त। आणि वांग्याच्या भरतामध्ये तुम्ही काही पाल्याचे कांदेच टाका, एक नंबर असं मस्त। पाल्याचे कांदे टाकल्याने एक नंबर असं भरीत होते, खूप मस्त पैकी। तर बघा, मी मस्त असं वांग भाजून घेतलं आहे आणि घरी अगर केव्हा पण आपल्याकडे भाजी वगैरे नसली तर हे कच्चं भरीत पण करून खाऊ शकतो आपण मस्तपैकी, एकदम असं मस्त होते। कढईमध्ये जिरा टाकून देते थोडंसं, साल काढून घेते मी आता। बघा, तेल गरम झालं, तेलामध्ये टाकून देऊ पाल्याचे कांदे। गरम असल्याने बघा हात पण जोडू शकतो। कांदा झाला आपला, आता टमाटर न मिरची टाकून देऊ। आणि बघा, वांग्याची साल मी काढली आहे बघा मस्त। हळद टाकून देऊ थोडंसं, काळी मीठ पण टाकून झाली मस्त बारीक चटणी। आणि हे बघा वांग्याचे अशा पद्धतीने बनवलंय मी वांग्याचं भरीत। तर सांगा व्हिडिओ कसा वाटला तर, आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर आजचा ब्लॉग एवढाच, तर सांगा बाय बाय, धन्यवाद।